हॅलो. हा बोला ना ताई. हो ताई, तुम्ही किती दिवसांनी माझा फोन उचललाय. आ? किती दिवसांनी म्हणलं फोन उचललाय. मी तुम्हाला कधीपासून फोन करते माहितीये का? 8-9 महिने झालं. अरे बापरे. हा, तुम्ही आज माझा फोन उचललाय की शपथ. श्री स्वामी समर्थ ताई. मी स्वामी समर्थ ताई. अनुभव कशा आहे तुमचा. तुम्ही? मस्त. तुम्ही कशा आहात ताई? छान आहे, छान आहे. तब्येती कशा आहे? मस्त मस्त. स्वामी मी काय म्हणलं, मी मगाशी काय म्हणलं, स्वामी आज आता मला लय वैताग आलाय. आता एकदा करूनच बघते. करायला तुमचा व्यस्त होता तरी पण. हो, अनुभव चालू होते ना ताई. हा. मग आता पण फोन आला होता मम्मीचा. तिला म्हणलं ठेव 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 म्हणलं, तुझं परत बोलते म्हणलं, थांबाला एक फोन उचलू दे. आई गं. अहो लय वाट बोलताय? बघावी लागते. नाही तर अहो ते स्वामींची इच्छा असल्याशिवाय आपण नाही फोनवर बोललो. स्वामींशिवाय तर पान पण हलत नाही ना ताई. हा, नाही हलत अहो. कशा आहे मग सगळी? तुमची बरेच का घरची? हो, मस्त आहेत. मस्त आहेत ना? काय ते अनुभव शेअर अनुभव करायचा सांगायचा. होता ताई? हा, अनुभव शेअर करायचा होता. हा, कुठून बोलता तुम्हाला सांगायचं? हा, माळशिरस सोलापूर जिल्ह्यातून. माळशेज. सोलापूर जिल्ह्यातून माळशिरस तालुका. अच्छा अच्छा. बरं बरं. हा. नाव नाही सांगत राहू द्या. नका सांगू नका. नाव सांगूच नाही आता कोणी. हा. हो. काय मी अनुभव आला तुम्हाला ताई? तुम्हाला ना ताई गेलेस अनुभव केलता बघा शेअर. ते म्हणे का म्हणलं मला मुलगी पाहिजे होती व मुलगा हा झाला. हा 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 हा. हा. त्याच्यानंतर मी तुम्हाला त्याच्यानंतर 8 दिवसांनी नाही 2 दिवसानंतर तुम्हाला अनुभव म्हणजे मी फोन करते जेव्हा आज आपलं बोलणं झाले. बापरे बापरे ते बापरे. मला काय सांगायचं होतं तुम्हाला की तो अनुभव शेअर करू नका. पण माझ्या काय? डोक्यात त्यावेळेस नाही आलं की असं सांगायला म्हणजे असं म्हणजे म्हणजे मी कसं सांगितलं की मला मुलगी पाहिजे होते व मुलगा झाला. नाही, मग त्यात काय झालं सांगितलं तर? नाही. जे स्वामींना योग्य वाटलं ते स्वामींनी केलं ताई. हां. पण माझं म्हणणं कसं होतं ताई ते ऐका की आता मी चांगलं सांगते पण मला माहिती आहे की स्वामी आहेत, अनुभव चांगले आहेत आपले स्वामींमध्ये हं. स्वामी किती अस्तित्व हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे नवीन सेवेकडे घडणार आहेत का नाही. पण त्यांनी जर हा अनुभव ऐकला तर ते काय म्हणतील बाबा ह्यांचं ऐकलं नाही मग आपलं कसं स्वामी ऐकतात. असं काही नाही, असं काही नाही. नाही शेवटी का? कसं असतं ताई, प्रत्येकाचा भाव, प्रत्येकाची श्रद्धा, प्रत्येकाची सेवा आणि हां. स्वामी असे आहेत, तुमच्यासाठी जे योग्य ते तुम्हाला देणार. ज्याच्यासाठी जे योग्य ते त्याच्यासाठी करतात. ह्याचं होय ना? केलं म्हणून माझं होईल आणि कोणी सर घेतला म्हणून आपण दोर घ्यायचा, असा हां. प्रकार नाहीच. हां, पण म्हणजे माझं म्हणणं म्हणजे कसं जरा नाही, असं बरोबर आहे. तुमचा हेतू चांगलाच आहे तो पण. म्हणजे आपल्या सेवेकडे घडायला पाहिजे जास्त. हां. नाही, ऐकला नाही, त्याच्याने पण असं काही फरक पडत नाही. शेवटी नाही ना? कसं आहे, स्वामी आहेत ते आणि ते आपलं चांगलं जे आहे तेच करतात आपल्यासाठी. हां का? पण तो अनुभव नाही आला बरं का मॅडम तुम्ही. टाकलं नाही ते बरं झालं उलट. नाही, पण तो असं अनुभव होणार नाही. आलाच असेल. नाही मी तुमचा ते वक्तव्य एक पडलं ना एक तरी व्हिडिओ की लगेच ती पहिला ऐकून घ्यायचा दुसऱ्याची वाट बघायची. हं, हं. असं सबस्क्राईब केल्यावरती आपलं नोटिफिकेशन लगेच येते ना. हो, 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 हो. मग मग तो आता काय अनुभव आला ताई तुम्हाला? अहो लय छान आला ते हं. सांगायचं तुम्हाला. हां, सांगा ना ताई. म्हणजे माझी बहीण आहे ना हं. ते म्हणजे बहिणीला आहे ना ह्यांना बोर घ्यायची होती ताई हं. पाण्याची हं, आणि हं. त्यांच्याकडनं मनी पण नव्हते म्हणजे मनी प्रॉब्लेम होता जरा. पैसे मग नव्हते. हां. पैसे नव्हते आणि रान आहे तर 3 एकर रान आहे पण पाण्यामुळे पडीक पडलंय ते. अच्छा, अच्छा, आणि अच्छा. हां, काय हां. झालं मग ते असंच मी सारखं म्हणते ना ताई गं स्वामींचं करत जा ताई नाव तरी घेत जा. हां, हां, हां. असं पण तिला विश्वास नाही. एखादा नास्तिक माणूस कसं असतं हं, हं. तसं होती पहिली ती. अच्छा. आणि मग ती मला काय म्हणली एक दिवशी माहितीये का मॅडम हं. की काय अगं काय लय करती देव तू काय तुला देवाचं घ्यायला लागलंय काय ते हं. शोधत बसती असं तसं इथं हं. आम्हाला किती दिवस झालं म्हणली हं. आम्हाला किती प्रॉब्लेम चाललेत म्हणले आमचं आम्हाला पाणी नाही रानाला काय नाही हं. आम्हाला देवाला नाही का माया येत अशी तशी बरोबर. हां, हां, हां. अशी म्हणली ती ताई त्यांच्या घरातला खूप मोठा स्वामींचा फोटो आहे पण कधी पाया सुद्धा पडत नाही. मग काय उपयोग ठेवून? काय हा ठेवला त्यांनी? तिचा नवरा पडतो म्हणजे तिचा अच्छा, नवरा ते आवडतो. करतात सेवेकरी. हां. ते आहेत सेवेकरी. हं. अंघोळ केली की पहिले स्वामींच्या पाया पडतात. ते अरे वाह! सोलापूरला तिकडं कामाला होतं ना म्हणून त्यांना मग ती स्वामींची आवड हां, लागली. हां, हां, पण हां. ती एक नास्तिक सारखी होती. अच्छा. हां, हां. मग ती काय केलं
मग मी तिला काय म्हटलं, आमचं बोलणं झालं आज. हा. मग मी तिला काय म्हणलं, ताई गं तू असं म्हणू नको, तू स्वामींचं अजून काय अस्तित्व बघितलं नाही म्हणलं. तू तुझं खरं मनापासून स्वामींना माग म्हणलं, आणि तुला जर नाही भेटलं तिथलं पुढं बोल. आमची फोन ठेवला आणि 2 दिवसानंतर तिचा अजून फोन आला की अगं ते नाही का मॅडम बचत गटात ते लोन घेतात बघा बायका. हा, त्यांनी कधीच घेतलं नाही लाईफ मध्ये लोन, पण पहिल्यांदा त्यांना असं ऑफर आली की तुम्ही घेता का म्हणून, आणि एकदम 54,000ची पहिल्यांदाच. बापरे. हा हा. आणि त्यात बोर पण येते तेवढ्या पैशात. हो. हा, ते लोन घेतलं ताई. लोन पण कसं घेतलं, ते आज विचारलं त्यांना, आणि त्यांनी एक कागदपत्र पण तयार केली त्यांची, आणि त्यांना तिसऱ्या दिवशी ते लोन पण भेटलं. अरे वा. एवढं सगळं 3 दिवसात घडलं बरं का. परत तिने मला परत फोन केला संध्याकाळी 7 वाजता की अगं अकाउंटला पैसे आले अगं आमच्या, लोन घेतलेलं तर बघू आता बोर घ्यायचं. मग असं वाटतं ताजींनी म्हणजे गेलते वाटतं गावामध्ये असंच, तर ती बोरवाला पण त्यांना भेटला. बोर घेतात का त्याचं ते मशीन असते, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला त्यांचा. मग 7 वाजता परत फोन आला तिचा मला की अगं बोर घ्यायला मशीन येणार आहे, पण आम्ही पाणीच बघितलं नाही, आता काय करायचं. आता पानाड्याचं पण पाणी बघितलं नाही, काही रिस्क आहे ना एवढं मोठं बरोबर आहे. हो. पैसे खर्च करायचा, नाहीच पाणी लागत परत काय करायचं. आमच्या दाजी काय म्हणले माहितीये का, हो म्हणलं असं पण तसं पण लय दिवस म्हणलं हालात दिवस काढले ते पाण्या वाचून, सगळ्या पावसाच्या जीवावर ज्वारी वगैरे हे करत होती, उडीद वगैरे तसलं चालतं तिकडं सरळ. पावसाच्या सगळ्या जीवावर पीक करतात. मग काय म्हणले माहितीये का, हे दाजी काय म्हणलं, हो म्हणलं मी जर काय चांगली पुण्य केली असेल देवा, स्वामींना म्हणलं हात जोडून, हे तर चांगली काय पुण्य केली असेल तर माझ्या बोरला पाणी दे. आता शेवटी माझं कर्म, आणि ती पण पानाड्याकडे बघायचं नाही. हा, पानाड्याकडे नाही बघितलं. बापरे. हो का. संध्याकाळी 7 वाजता बोरवाला भेटला, आणि रात्रीचं त्यांनी 1 वाजता का रात्रीचं 1ला का 1:30ला चालू केलं बोर घ्यायला. बरं. त्याच रात्री एक वेगळं 3 दिवसात घडलं एवढं सगळं. बापरे. चौथी रात्री म्हणजे 12 नंतर चौथी रात्र सुधारते की. हो. हा, मग मी तिला काय म्हणलं माहितीये का, पण माझं म्हणणं कसं होतं की रिस्क आहे. बरोबर. बघितलं पाहिजे असं माझं म्हणणं होतं. आपण ही काय म्हणली माहितीये का, ताई पण काय मला म्हणली माहितीये का, हो तुझा देव जर खरा असेल तर पाणी दे. अरे. काय वापरलं माहितीये का मॅडम, जर देव खरा असेल तर पाणी दे. बापरे. आता मी म्हणलं स्वामी आपल्या दोघांची पण परीक्षा आहे. दोघांचीच परीक्षा आहे म्हणलं, काय लागलं तर तुमचं पण नाव खराब होईल, माझं पण, आणि माझं पण हे होईल की बाबा काय करतील, काय तुझं ऐकलं का देवाने, लगेच निघून जातं माणूस. बरोबर. मग मी तिला काय म्हणलं, ती काय करत नाही, तिच्या पोरीला म्हणलं की तू काय कर माहितीये का, म्हणजे ते नाही का केंद्र दादा सेवा सांगतात बघा, तिला ती सांगितली करायला 3 अगरबत्त्या लावा म्हणलं, 108 वेळा नामस्मरण करून 11 वेळा तारक मंत्र म्हणून, आणि ते पेल्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन ती करायला सांगितलं, 3 अगरबत्त्या लावून तिला मी. हा, आणि मग तिने ते केलं बरं का, तुझ्या पोरीने केलं. 8-8:30 वाजेपर्यंत केलं, 9 वाजेपर्यंत तेवढं सगळं तिने केलं. मग ती गेली 11 वाजता रानात, 11-12 वाजता गेली असली. त्यांनी तिला मी काय म्हणलं, ती विभूती पडली होती सगळं पूर्ण, आता बोर आता कुठं पण मारणार, काय बघितलं नाही काय नाही म्हणलं कुठं पण मारणारच ना. तिला म्हणलं पूर्ण रानात 4 बाजूने फूक म्हणलं. हा, 4 बाजूने फूक, माझ्या अंगावर कथा फुटली, मी समज पडत बसली सांगताना. तिला म्हणलं 4 पण बाजूला तो फूक म्हणलं, आता शेवटी म्हणलं तुमचं कर्म स्वामींचं साथ. मग तिने 4 बाजूला फुकलं, ते तारक मंत्राचं पाणी होतं का नाही, त्यावेळेस आता बोर घ्यायचे का तिथं पाणी टाक म्हणलं, ती पेलाभर पाणी ओत म्हणलं, विभूती असं चिठ्ठी टाक म्हणलं तिथं, त्या ओतणार ना पाणी, तिला विभूती टाक म्हणलं. मग तिने टाकलं, तिने ना ते पार असतात ना ताई खलक ते मशीन घ्यायचा, तिने ते पाणीला पण लावलं सगळं विभूती. आणि चिठ्ठीत काय टाकलं, चिठ्ठीत काय लिहिलं? चिठ्ठीत नाही काय, ते पहिल्यातलं पाणी आहे ना त्या जमिनीवर ओतलं तिथं बोर घ्यायची तिथं. तारक मंत्राचं पाणी गेलं होतं ना, त्याने काय म्हणले तिथं बोर घ्यायची तिथं ओततं जागेवर. मग तिने केलं, मग आणि ती पारेला पण तिने लावलं. अरे वा.
आणि तिला म्हणलं पोरगी येईपर्यंत कमीत कमी नामस्मरण तरी कर, राहू दे काय करत नाही तर नाही. म्हणली करते, नामस्मरण तर करते. मग ताई तुम्हाला खोटं बोलत नाही, त्यांना दुसऱ्या पाणीलाच पाणी लागलं. अय्या, हा. किती आणि मग कमाल, किती कमाल म्हणजे लय मोठा अनुभव आहे ही. किती मोठा अनुभव. हा, दुसऱ्या पाणीला पाणी लागलं ताई, त्यांना 4 झरं लागलेत एक सोडून. बाप रे. 2.5 इंची पाणी लागले, 2.5 इंची. अय्या, सुंदर सुंदर. हा म्हणजे इतकं जवळ पाणी होतं त्यांच्या, तरी हा. इतके वर्ष हालात काढले. स्वामींच्या सेवेत आले असते लवकर. योग्य वेळ यावी लागते त्याला पण. खरंय. पण विश्वास, श्रद्धा पण झाली फार आणि महत्वाचं आहे. हे सेवा पण पण झाली. सेवा पण झाली. मग तिने मला परत पहाटे 4 वाजता फोन केला. मला काय म्हणली माहितीये का ती? मला म्हणती, अगं इथं पुढं तुझ्या देवाला कधीच नावं ठेवायचं नाही. काय काय काय? मला म्हणती, इथलं पुढं तुझ्या देवाला कधीच नावं ठेवायचं नाही मी, तुला काय करायचं. मग त्यानंतर तिने असेच गेले वाटतं गुरुवार स्वामींचे. तिच्याकडे पुस्तक वगैरे म्हणजे पुस्तकी त्यांच्याकडे काहीच नाही. पण असं त्यांच्या नावाने धरलं म्हणली मी गुरुवार. हा. मग आता नाही, मग मला म्हणली होती दाजींना पाठवणार आहे अक्कलकोटला म्हणून. काय माहिती पाठवलं का नाही, तिला विचारलंच नाही परत मी. पण जाणार होती अक्कलकोटला. पण किती मोठा अनुभव माहितीये का? खूप मोठा आहे, खूप मोठा अनुभव. जोक नाही इतकं पाणी लागणं. मग सोपं नाहीये, जोक नाहीच आहे. पाणी लागणं काही सोपी गोष्ट आहे का? आणि ते पण अंदाजपंचे, फक्त स्वामींच्या भरोश्यावर. म्हणजे स्वामी किती महान आहेत बघा ताई. महान आहेत. आणि मला पण असते, आणि माझा पण सांगते स्वतःचा अनुभव. म्हणजे असं म्हणजे थोडंसं असतं किंवा टेन्शन डोक्यामध्ये जरा बरोबर आहे. हा. मग असंच मी म्हणलं, स्वामी लय वैताग येतोय, इथे काय सेवा करणं होत नाही, काय होत नाही. घरात किरकिर, पोरं असल्या पोरांमुळं, पोरं ऐकत नव्हती, अभ्यास करत नव्हती. मग भगत ताईंची सेवा घेतलेली मी. काय भगत ताईनं दिलेली सेवा ती करत अजून पण करतेच मी. पण कधी कधी वेळ म्हणजे असं वेळ मिळतच नाही, ती बारकं बाळ असल्यामुळे. आणि आता कालच्या गुरुवारी ताई असं म्हणजे सकाळपासून लय रडायला येत होतं. कारण 3-3, 4-4 दिवस मला एकदा पण पुस्तक वाचायला भेटत नाही, काय करायला भेटत नाही. इतकी रडत होती मी, काय सांगू तुम्हाला, की एका सकाळपासून माझ्या डोळ्याला पाणी होतं, संध्याकाळपर्यंत माझ्या डोळ्याचं पाणी कसलंच हटलं नाही. मी म्हणायची की नाही, मला म्हणजे स्वामी आपली सेवा स्वीकारून करून घेत नाही तर, किंवा रागाला जातील माझ्यावर, करतेल काय, म्हणजे असं माझ्या मनाच्या भावना. आणि मग संध्याकाळी ताई रात्रीच्या 10 वाजता मी आरती केली, सगळ्यांना स्वयंपाक केला, पोरांना ती जेवायला घातलं, बारक्याला झोपवलं. आणि मग 9:30ला वाचायला बसली. तासाभरात केलं सगळं. 10 वाजता म्हणजे आरती केली. मग आणि आम्ही ते हे ताईने सांगितलं रोजचे 3 अध्याय, 11 गोरख अष्टस्तोत्र. तिकडे रेडिओ चालू आहे का ताई तिथे? कसला आवाज येतो? कूलरचा आवाज येतोय. अच्छा, कूलरचा. बरं नाही तुला. बरोबर. कूलरचा आवाज येतोय. 11 वेळा तारक मंत्र, 108 वेळा नामस्मरण आणि रोजचे 3 अध्याय असं ते ताईंनी सेवा सांगितली. मग ती आधी पुस्तक वगैरे वाचलं, गणपती स्तोत्र ते घेतलं सगळं. मग तारक मंत्रात त्यांनी पाणी पण तीर्थ करायला सांगितले ना. मग मी काय केलं, जास्त नाही घेतलं, पहिल्याच घेतला मॅडम. म्हणलं तांबे भरून नको करा, तांबे भरून उद्या करू. आता पहिला भरत घेतला आणि असा हात ठेवला मी पहिल्यावर, स्टार्टिंग केलं तारक मंत्र. म्हणजे पहिला कडवा झाला असेल फक्त म्हणून खोटं बोलत नाही. ती पेला असा फिरत होता, इकडून इकडं, तिकडून इकडं, तिकडून इकडं. किती छान, किती छान. डोक्यापासून पायापर्यंत अशा मुंग्या आल्या होत्या. बापरे, काय करते माझ्या सासूबाईंना पण दाखवलं मी. बघा. आणि मग सासूबाई माझ्या काय म्हणतात, तुला काय असं होतं तू सांगत जाऊ नको मला. मी म्हणलं आता किती अनुभव, त्यांना त्या पण ऐकते त्या अनुभव. कारण ऐकतात का त्या पण अनुभव? हा, स्पीकर ऑन असतो ना, मोठा आवाज असतो ना त्या व्हिडिओचा. मग ती पण ऐकतात, मिस्टर पण ऐकतात, सगळेच ऐकतात. करतानाच लावते. किती सुंदर, किती सुंदर. तुम्ही किती लोक सांगतात, सगळ्यांचं ऐकताय म्हणलं, की सगळ्यांना किती अनुभव येतात या.
ते पण त्यांचं म्हणणं कसं तुला म्हणजे असं होतं सांगू नको. मी म्हणलं मी सांगणार बाबा एकदा का व्हायला. नाही बाबा, अनुभव शेअर केलाच पाहिजे. आणि स्वामी लगेच आपल्याला चांगले चांगले अनुभव देतात. हा त्यासाठी तर मी तुम्हाला आज म्हणलं आज स्वामी आज काय का होणार रात्री 12 का 1 वाजता आज फोनच करणार मी. त्याला झोपूच देत नाही म्हणलं. फोन माझं तरी एकदा तरी उचलताल का नाही म्हणलं. नाही नाही, फोन कसं नाही, मी उचलतेच आपल्या वेळेमध्ये. हा आणि दिवसभरात जर फ्री असेल तर उचलते. पण हा हा कोणी आलं गेलेलं असेल तर मग नाही उचलता येत ना. होय होय हा हा पण मुद्दामून नाही करत मी काही. नाही अहो नाही अहो ते जे भगत ताई पण म्हणल्या. भगत ताई काय म्हणल्या ताई तुम्ही तसं म्हणू नका. जर स्वामींची इच्छा असेल तरच ती गोष्ट होती. अगदी बरोबर आहे, खरं आहे. स्वामींची इच्छा पुढं आता मला फोनवर बोलायचं होतं ते पण स्वामींची इच्छा. मी भगत ताईला फोन लावला. पण एवढा भारी तो पहिला फिरत होता ना ताई काय सांगू किती संतांचा व्हिडिओ नसेल काढला ना? काढलाय मी. मला पाठव मग. ते माझ्याकडनं ते पुस्तक नाही घोरकष्टाचं म्हणून मी ते फोन मधलं वाचाय फोन जवळ घेऊन बसली होती. आणि बरोबर मी लगेच व्हिडिओ काढला वाचून झालं. नाही, मस्त मस्त मस्त. त्याच्यामध्ये ना माझा हात खूप मोठा दिसतोय हो. माझा दिसू द्या ना, ते आता जवळून काढला ना ताई, हा तर तसेच येतात व्हिडिओ. होय ना. हो. हा हा आणि अजून पण हा सांगू का? हा हा म्हणजे मी ना नवीन जेव्हा सुरुवात केली ना स्वामींची सेवा करायला. मग मी माझ्याकडं हे नव्हतं पुस्तक वगैरे काय नव्हतं. मी फोन मधलं बघून करत होती म्हणजे नाही का फोन मधलं बघून वाचायची. मग काय झालं ही ताई म्हणजे माझा 2 नंबरचा मुलगा आहे ना तो जरा बारका होता त्यावेळेस. त्यांनी काय केलं माहितीये का फ्रीज पशी म्हणजे आपण ते नसतं का पिशवी असते बघा बाजारची तशी पांढऱ्या रंगाची. त्यांनी फ्रीज पाठीमागची पिशवी ही तर देवाऱ्यावर आणून ठेवली आणि दिवा चालवत होता. त्याने काय केलं ती पिशवी आहे ना दिव्यावर पडली ती पिशवी. बापरे. हा पण ताई तुम्हाला खोटं बोलत नाही लिटरली मी अर्ध्या पाऊण तासांची पिशवी बघितली असेल. ती पिशवी दिव्यावर होती अशी पण त्या पिशवीला आग सुद्धा लागली नव्हती. बघा. पिशवीला आग थोडी सुद्धा लागली नव्हती. कमाल आणि कमाल. ती पिशवी किती मोठी असते माहितीये ना तुम्हाला. हो पांढऱ्या पिशवी असतात बघा हो बाजारात. हो माहित आहे ना. आठवडी बाजारात बापरे. तुम्हाला खोटं बोलत त्या पिशवीला आग नाही, सुद्धा पण लागली लक्ष ठेवायचं उगाच. म्हणजे कसं आपल्या स्वामींना दोष नाही लागू द्यायचा. दोष नाही लागू द्यायचा म्हणजे ताई ती जर पिशवी जळली असते सगळं जळलं असते. सगळं देवांचे कपडे आपण हातरतो मग सामान असतं सगळं ते सगळं गेलं असतं. पण किती महत्वानं तळाव इथं फ्रीज होता त्याच्यापासून फ्रीज आहे. मग किती छान ताई अनुभव शेअर केले तुम्ही. मी हो, शेअर करते हा ताई. एक अच्छा अच्छा, हा बोला. म्हणजे पुस्तक वाचतो ना आपण ह्याचं नंतर पुस्तक घेतलं मी सिंगापूरला गेले होते भेटलं मला. ह्याच्यामध्ये श्रावणमध्ये गेलतो मग तिथं पुस्तक भेटलं मला. कुठे गेले होते? शनी शिंगणापूर. अच्छा अच्छा. तिथं भेटलं मला सरावून भेटलं. ते आणलं होतं आणि ते ओरिजिनल भेटलं मोठी प्रत आहे. अरे वा. ओरिजिनल भेटलं. आणि वाचायला सुरुवात केली नंतर मग त्याच्यामध्ये ना असं थोडं असं ते हे विभूती म्हणजे पिवळ्या रंगाचं असते ना विभूती. ते आलंय म्हणजे ह्याच्यामध्ये अध्यायांमध्ये विभूती आली. मला पाठवा ते पण फोटो. थोडी आहे जास्त नाही पण काही का असे ना, कणभर जरी आले तरी हे तुमच्यासाठी मोठा चमत्कार आहे ताई. मोठा म्हणजे लय मोठा चमत्कार. ताई तुम्हाला खोटं नाही बोलत माझ्या मिस्टर मला स्वामी सेवा करून देत नव्हतं. मला देवा पुढे जरी बसलं ना तरी असं लय बोलायचं काय करते असलं. नाही असतं ते काही काहींचं सुरुवातीला, नंतर बरोबर श्रद्धा बसते. अनुभवातनं शहाणं होतं माणूस. नाही तुम्हाला सांगू का एक दिवशी ना हे अनुभवात येणार आहे ताई. हो येऊ दे की. म्हणजे त्यांनी ना 1 लिटर दूध आणलं होतं सांगते तुम्हाला. दूध आणलं होतं आणि मी गरम केलं घरामध्ये आली होती. आणि गावाकडे मॅडम कशी कुत्रे असतात किंवा किती करतात दारापुढं. बरोबर. कधीच नाही तरीशी कुत्रा आलं डायरेक्ट एकदम मध्ये आणि त्या दुधामध्ये सगळं तोंड घातलं गरम दुधात. अगो बाई. दूध गरम होतं भाजलं त्याचं तोंड. त्याला भाजलं असेल पण ते पिल्याने पण सगळं सांडून गेलं मॅडम ते दूध 1 लिटर दूध. अरे ह्यांनी बघितलं मग मला लय खवळलं. ह्यांनी रागाने काय केलं माहितीये का स्वामींचा फोटो घेतला बाहेर फेकून दिला. अरे.
ती म्हणजे त्यांचं म्हणणं की तू स्वामींची पूजा करती तू दुधावर लक्ष ठेवायचं कळलं नाही का. घरात लक्षच नाही असं. हा हा. हा. मग ते स्वामींचा फोटो फेकून दिला पण स्वामींच्या फोटोला काहीच झालं नाही. इतक्या जोरात फेकला होता वाटलं तरी बी काय झालं नाही. अय्या. आणि त्याच्यानंतर ताई त्याच्यानंतर त्यांनी मला आजपर्यंत कधीच म्हणलं नाही की तू स्वामींपाशी का बसली आणि तू का 2-2 तास बसती, तू 3-3 तास का बसली, कामधाम ठेवतीस आणि ती पुस्तकं वाचत बसती. आजपर्यंत तोंडात एक शब्द सुद्धा आला नाही. त्यांना विचारलं, सांगा की काय झालंय तुम्हाला, अनुभव काय आलाय का त्यांचा, दिली का चादर वाटलाय का, पण म्हणतात तुझी तू कर, तुला काय करायचं. छान छान. मी शेअर करते. सुंदर अनुभव आहेत तुमचे सगळे. अजून छान छान अनुभव देतील बघा स्वामी. फक्त मुलांकडे लक्ष द्या चांगलं, शिक्षणाकडे, आणि सेवा पण करा, पण आधी घरातलं सगळं आवरा. नाही हो, किती वेळ असली ना गडबड होतं सगळं, पण स्वामीला रागाला जात. हा, सुंदर सुंदर. मी शेअर करते हं ताई. हो हो, तुमची पण काळजी घ्या. हो ताई, श्री स्वामी समर्थ. हो हो, कधी येईल ताई हा अनुभव? वेळ लागेल ताई. भरपूर अनुभव आहेत ना. हो हो, बरोबर. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.